सिन्नर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतातून इलेक्ट्रिक मोटारी, ट्रॅक्टर ट्रॉली आणि बुलेट मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सिन्नर पोलीस स्टेशन यांना मोठे यश आले आहे। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 3,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 50/2026 भादवी कलम 303/2 3/5 अन्वये 24 जानेवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या विहिरी व नदीकाठावर बसवलेल्या इलेक्ट्रिक मोटारी चोरी होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की संबंधित आरोपी रात्रीच्या वेळी सिन्नर बस स्थानक परिसरात येणार आहेत। या माहितीच्या आधारे सापळा रचून 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये निलेश दत्तू सोनोने वय वर्ष 34, रवींद्र प्रभाकर धोत्रे वय वर्ष 27 आणि राहुल विलास गायकवाड वय वर्ष 26 यांचा समावेश आहे। चौकशी दरम्यान आरोपींनी सिन्नर, लासलगाव तसेच निफाड परिसरात रात्रीच्या वेळी शेतातील मोटारी चोरी केल्याची कबुली दिली। तसेच त्यांच्या फरार साथीदारांमध्ये भारत जगताप, श्रवण पिंगळे आणि शोएब शेख यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे। पोलिसांनी आरोपीकडून 1 लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर ट्रॉली, 12,000 रुपये किमतीच्या 2 इलेक्ट्रिक मोटारी, 2 लाख रुपये किमतीचे रॉयल एनफील्ड बुलेट मोटरसायकल तसेच 5,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 3,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे सिन्नर आणि परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून फरार आरोपीचा शोध सध्या सुरू आहे। या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सिन्नर।